आणि हिमालयाने विचारलं देवर्षी नारदजींना, माझ्या मुलीच्या लग्नाबाबतीतलं भविष्य काय आहे? नारदजी बोलू लागले, राजा तू विचारू नये आणि मी सांगू नये, तू विचारू नये आणि मी सांगू नये. लग्नाच्या बाबतीत घर नसलेला बिगर घराचा नवरा हिला मिळेल. वस्त्रहीन ज्याच्या अंगावर कपडे नसतील असा नवरा हिला मिळेल. आणि राजा अपवित्र ठिकाणी वास करणारा नवरा हिला मिळेल असं हिच्या भविष्यातच लिहिलं. आणि लल्लाटीचे लिहिणे न कुसे काही केलेने. कपाळावरच कोणाला बदलता येत नाही राजा. पण एक गोष्ट सांगू का, ही सगळी लक्षणं एका देवामध्ये दिसतात, ती म्हणजे देवादिदेव महादेवामध्ये दिसतात. जर तुझ्या मुलीनं तपश्चर्या केली, तर साधना केली आणि भगवान शिव प्रसन्न झाले तर तुझ्या मुलीशी विवाह नक्की करतील. त्यावेळेला राजाच्या मनामध्ये या प्रश्नाची काहूर थोडीशी शांत झाली. ही जगज्जननी जगदंबा हिमालयाच्या त्या पहाडामध्ये असणाऱ्या त्या पर्वतामध्ये बागडू लागली आहे, खेळू लागली आहे, आनंद लागलेली आहे. आपल्या असणाऱ्या सखींच्या बरोबर लहानाची मोठी होऊ लागलेली आहे. आणि लहानाची मोठी होत असताना 8 वर्ष वय झालं असेल. आणि 8 वर्षाची जगदंबा झाल्यानंतर एके दिवशी सायंकाळी असणारी जगदंबा जगज्जननी झोपलेली आहे. त्यावेळेला स्वप्नामध्ये एक दिव्य तेजी विभूतीधारी ब्राह्मण स्वप्नामध्ये येतो आणि जगदंबेला स्वप्नामध्ये सांगतो, जगदंबे तू भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी घनघोर तपश्चर्या कर आणि त्या तपश्चर्येनं तुला देवादिदेव महादेव प्राप्त होतील. प्रहातकालाला पडलेलं हे स्वप्न सकाळी उठल्याबरोबर असणाऱ्या पार्वती मातेनं आई मैनावतीला सांगितलं. मैनावतीनं हिमालय महाराजांना सांगितलं. त्यावेळी हिमालयाला लक्षात आलं की पहाटे पडलेलं स्वप्न शुभ संकेत देत असतं आणि नारदांनी तिचं भविष्य सांगत असताना हेच सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण असणाऱ्या पार्वतीला भगवान शिवाची उपासना आराधना करण्यासाठी परवानगी द्यावी. परंतु काहीच वेळानंतर एक सेवक हिमालयाकडे धावत पळत आलेला आहे. हिमालय महाराज की जय हो. हिमालय महाराज ज्या ठिकाणी गंगा मैया अवतरण झाली त्या गंगोत्री स्थानावरची साक्षात देवादिदेव महादेव तप अनुष्ठान करण्याकरता आलेले आहेत. आपल्या असणाऱ्या हिमालयाच्या पहाडीवर ही बातमी कळल्याबरोबर हिमालयाचा आनंद गगनात मावेला गेला. पार्वतीला सोबत घेतलं आणि हिमालय भगवान हिमालयावरच्या टेकडीवर गंगोत्री नावाच्या स्थानावर जिथं गंगेचा उगम झालाय, जिथं गंगा प्रगट झाली आहे, तिथं गेलेले आहेत. आणि गेल्याबरोबर हिमालयानं देवादिदेव महादेवांना दंडवत प्रणाम केला. पार्वती मातेला दर्शन घ्यायला लावलं आणि सांगितलं, प्रभू तुमचं माझ्या या हिमालय पर्वतावर स्वागत आहे. का आपण येणं केलं? सांगितलं, मी महान अशा अनुष्ठानाकरता घोर असणाऱ्या तपश्चर्येकरता इथं आलोय. त्यावेळेला असणाऱ्या हिमालयानं सांगितलं, प्रभू तुम्ही जर या हिमालयाला राहणार असाल तर माझं भाग्य उदाडून गेलंय, धन्य झालेलं आहे, मी पवित्र झालोय प्रभू. पण माझी एक इच्छा आहे. काय? माझी ही लहान मुलगी जी आहे ही पार्वती ही तुमच्या सेवेकरता इथं ठेवा. भगवान शिव म्हणाले, साधना करणाऱ्या साधकानं स्त्रीपासून दूर राहावं. स्त्री ही साधनेमध्ये बाधा आणणारी आहे. त्यावेळेला ती जगदंबा बोलू लागते, हे परात्पर परमेश्वर निर्गुण निराकार भोलेनाथ, जर आपण ही तपश्चर्या जर करत असाल तर ती तपश्चर्या करण्यासाठी सुद्धा एक शक्ती असते. या तपश्चर्येपासून निर्माण होणारी सुद्धा एक शक्ती असते. जर त्या शक्तीपासून तुम्हाला काही परिणाम होत नसेल
तर माझ्यासारख्या एका कन्येपासून सुद्धा तुमच्या सारख्यांना काही परिणाम व्हायला नाही पाहिजे. पार्वती मातेचं ते दिव्य तेजाचं बोलणं ऐकून शिव स्तब्ध झाले. काय बोलावं आता? एवढ्या वेळामध्ये एवढं तत्वज्ञान, एवढा असणारा निर्गुण निराकाराचा पोट आपल्या पुढे जिने मांडलेला आहे. शेवटी सांगितलं मी सेविका म्हणून इथं स्वीकारायला तयार आहे. त्यावेळेला पार्वती माता रोज भगवान शिव 88,000 वर्षाकरता तपाला तिथे बसले. रोज पार्वती मातेनं हिमालयाची सेवा करावी. प्रसंग असा झाला की इकडं मात्र एक तारकासुर नावाचा दैत्य. हा तारकासुर कोण आहे ऐका. ब्रह्मदेव देवर्षी नारदांना सांगू लागतात की शिव ज्या वेळेला तपश्चर्येमध्ये बसले त्यावेळेला असणाऱ्या कश्यप ऋषींची पत्नी दिती माता हिची पहिली 2 मुलं हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांचा भगवान श्री हरी विष्णूंनी मोध केला. म्हणून रागाला गेलेल्या या दिती मातेनं एका मुलाला कठोर तपश्चर्येनंतर एका वज्रांगधारी मुलाला, वज्रांग नावाच्या मुलाला जन्माला घातलं. त्या वज्रांग नावाच्या दैत्याची असणारी पत्नी वारणांगिनी आणि या वारणांगिनीच्या पोटी एक असणारा बलवान शक्तिशाली महापराक्रमी तारकासुर नावाचा दैत्य जन्माला आला. आईनं त्या बाळाला सांगितलं, बाळा आपले असणारे तुझे 2 चुलते, तुझे 2 काका त्या भगवान विष्णूंनी देवतांच्या करता असणारे देवतांच्या तपश्चर्य करता, साधने करता, सहाय्य करता दोघांचाही वध केलेला आहे. आणि याचा बदला घेण्याकरता तू कठीण घनघोर अशी तपश्चर्या कर. त्यावेळेला तारकासुर नावाच्या दैत्यानं ब्रह्मदेवाची घनघोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, वरमरोही माग काही मागायचं ते माग. त्यावेळेला तारकासुरानं सांगितलं, मला अमर होण्याचं वरदान द्या, कधीच न मरण्याचं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हणाले, सध्या ते वरदान बंद केलंय. ती योजना काय केली? बंद केली. का? म्हणजे सरकारी खात्यावर फार लोडी येत होती, योजना काढली. बऱ्याच लोकांनी अमरत्व वरदान मागून नानाविध प्रकारच्या यातना या जगताला दिल्या. म्हणून तुला मी अमरत्वाचं वरदान देऊ शकत नाही, पण माझं तुला वरदान आहे की तुला भगवान शिवांचा ज्येष्ठ पुत्र सोडून दुसरं कोणीच मारू शकत नाही, हे तुला वरदान आहे. आता अजून भगवान शिवाचं लग्नच नाही, लग्न व्हायचं तिथनं मुलगा व्हायचा आणि मग तो लहानाचा मोठा व्हायचा तो मारायचा. असं वरदान मिळाल्यानंतर उन्मत्त झालेल्या तारकासुरानं स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ यावर आक्रमण करून त्रिभुवन प्राप्त केलेलं आहे. स्वर्गातल्या इंद्रादी देवांना हकलून दिलेलं आहे, पाताळातल्या नागादी लोकांना हकलून दिलेलं आहे आणि मृत्यू लोकांमधल्या जीवावर ते अन्याय अत्याचार करू लागलेला आहे. अशाच वेळेला सर्व देवी देवता ब्रह्मदेवाकडे येतात आणि सांगतात, या तारकासुराचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. ब्रह्मदेव म्हणतात, त्याला एकच वरदान मी दिलंय. म्हणजे काय दिलंय? म्हणजे याला महादेवाचा ज्येष्ठ पुत्र, त्याच्यापासूनच काय होईल? याचा वध होईल. मग म्हणजे कुठे महादेवाचा पुत्र? अहो म्हणजे अजून लग्न व्हायचंय. म्हणजे महादेवाचं लग्न होऊस तर आमची वर्ष श्राद्ध होती. प्रभू काहीतरी प्रयत्न करा. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी नाही, सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा. म्हणजे काय करायचं? एक तर अजून महादेव कुठे?
ध्यानामध्ये बसले. त्यांना ध्यानातून जाग करणं सगळ्यात कठीण आहे आणि तिथून पुढे त्यांना लग्न करण्याची विनंती करणं कठीण आहे. त्यांच्या लग्नायोग्य मुलगी मिळणं कठीण आहे. आणि एवढं सगळं आपल्या सर्वांना करायचंय आणि अत्यंत कमी वेळेमध्ये करायचंय. तेवढी वेळ जर गेली नाही तर परिणाम वेगळे होतील. म्हणून याच्या करता कामदेवांना सर्व देवांनी विनंती केली की तुम्ही भगवान शिवांना ध्यानातून बाहेर करा. त्यावेळेला कामदेवानं सांगितलं मी काढतो. म्हणून कामदेव आपले काम पुष्पबाण घेऊन हिमालयाच्या त्या पर्वतावर गेलेले आहेत आणि पर्वतावर जाऊन आपलं काममय वातावरण तयार करू लागलेले आहेत. ते मनमोहक वातावरण तयार करू लागलेले आहेत. आणि असं वातावरण तयार केलं की वेली वेलीला चिटकू लागल्या, झाड झाडाला चिटकू लागली, दगड दगडाला चिटकू लागली. ऋषींच्याही मनामध्ये, ऋषी मुनींच्याही मनामध्ये काम उत्पन्न झाला, पण महादेवावर काही परिणाम होणार गेला. अप्सरा महादेवाच्या भोवती तातातैया करून नाचू लागलेल्या आहेत, अश्ली शवभाव करू लागलेले आहेत, आपला मन दर्शन करू लागलेले आहेत. पण तरी सुद्धा देवादिदेव महादेवांवर काही परिणाम होईना गेला. आणि त्याच वेळेला कामदेवाने ठरवलं आपल्याकरता सर्वात तीव्र असणारा उग्र काम पुष्पबाण आपण महादेवांवर चालवायचा आणि सर्व देवांच्या इच्छेनं जगत कल्याणासाठी कामानं आपला अत्यंत उग्र असणारा काम पुष्प उग्रबाण महादेवाच्या दिशेनं सोडलेला आहे. असणारा तो बाण सुसू करत गेलेला आहे आणि महादेवाच्या हृदयावर लागल्याबरोबर 88,000 वर्षाकरता तपश्चर्येला बसलेल्या महादेवाची समाधी भंग झाली आणि महादेव क्रोधामध्ये लगे झाले. कोण आहे तो दुष्ट, माझी समाधी भंग करणारा? कोण आहे तो क्रूर? कोण आहे तो पापी? या आविर्भावामध्ये लाल झालेले महादेव डोळे उघडल्याबरोबर समोरच्या झाडावर बसलेला कामदेव पाहिला आणि पाहिल्याबरोबर राग व्यक्त करण्याकरता तिसरा डोळा उघडला गेला आणि त्याच्यातून क्रोध बाहेर पडला आणि भगवान शंकराच्या क्रोधानं कामदेवाला जाळून भस्म केलेलं आहे. कामदेवाला भस्म केलेलं आहे. कामदेवाचं भस्म तिथं पडलेलं आहे. सर्वजण हाय हाय करू लागलेले आहे. त्याच वेळेला कामदेवाची पत्नी रतीदेवी महादेवाच्या जवळ हाय हाय येऊन करू लागलेली आहे. ब्रह्मदेव भगवान विष्णू प्रगट झाले, महादेवांची स्तुती केली आणि सांगितलं प्रभू तारकासुर नावाच्या दैत्यानं स्वर्ग मृत्यू पाताळ ताब्यात घेतलेलं आणि त्याचा वध तुमच्या ज्येष्ठ पुत्राच्या हाताने होणार आहे. म्हणून तुम्हाला जाग करण्यासाठी कामदेवाने प्रयत्न केले, परंतु तुम्ही कामाला दहन केलेलं आहे. प्रभू त्याची रती नावाची पत्नी विरहानं विलाप करते. प्रभूंनी सांगितलं जा माझा आशीर्वाद रती, तुझा पती सूक्ष्म देहानं राहील, प्रत्येकाच्या सुखाचं आणि सनातन सृष्टीच्या उत्पत्तीचं साधन बनेल आणि द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचा मुलगा प्रदुम्न नावानं जन्माला येईल आणि तू असणारी त्या ठिकाणी शांबरासुराच्या घरी असणारी रती म्हणून कीर्ती मालिनी म्हणून काम करशील आणि ज्या वेळेला शांबरासूर प्रदुम्नाला घेऊन जाईल त्यावेळेला लहान बाळ रूपामध्ये तू त्याचा संभाळ करशील आणि मोठा झाल्यानंतर तुझा आणि त्याचा विवाह होईल हे तुला वरदान देतो. आणि भगवान भोलेनाथ तिथून निघून कैलासाला 88,000 वर्ष ज्या पार्वती मातेला भगवान शिवाच्या सेवेची सवय लागली होती त्या पार्वती मातेला आता चैन पडेना गेली. महाराज
एखादा सप्ताह असतो, एखादी कथा असते, त्यावेळेला आमचा नित्यनियम असतो. 4:30 वाजल्या की आम्ही घरून निघण्याची तयारी करत असतो आणि घरून रोज चिंता असते, आज आपल्याला कथेला जायचंय, कथेला पोहोचायचंय. आमच्या माता भगिनी रोज 6 वाजता आपल्या घरून आपल्या लहान मुलाचं काम असेल, पतिदेवाचा चहा असेल, सगळं घर नीटनीटकं ठेवून सासूबाईला चहा देऊन, सासरे बुवांना चहा देऊन इकडे कथेला जायला निघतात. हा रोज नित्यनेम ठरलेला असतो. रोज नित्यनेमानं ही सवय लागलेली असते आणि ज्या वेळेला ही कथा संपते, सप्ताह संपतो, त्यावेळेला ती लागलेली सवय मात्र काही दिवस आपल्याला त्याची सवय लागते, म्हणून मन उदास होत, करमत नाही. महाराज 88,000 वर्ष एकच नित्यनेम ज्या मुलीनं केला असेल, त्या मुलीला आता त्या तत्वाशिवाय करमेल काय? ती पार्वती माता आहे. घरी आली, आईला कवटाळून रडू लागली, बाबांना कवटाळून रडू लागली. विचारलं हिमालयानं, महिनावती राणीनं, झालंय काय? सांगितलं, देवादेव महादेव मला सोडून गेले. त्यावेळेला त्यांच्या विरहानं व्याकुल झालेली पार्वती माता आणि तिला उपदेश करण्याकरता देवर्षी नारदजी येतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश करतात आणि पार्वती माता देवादिदेव महादेवांना प्रसन्न करण्याकरता या ओम नमः शिवाय षडाक्षर मंत्राचा 1000 वर्ष हिमालयाच्या त्याच ठिकाणी जिथं महादेवांनी 28,000 वर्ष तप केलं असणाऱ्या गंगेचं अवतरण ज्या ठिकाणी झालं आणि कामाला जिथं दहन दिलं तिथं तपश्चर्या करायला लागतात. हा म्हणता 1000 वर्ष पूर्ण होतात. पार्वती मातेचं तेज त्रिभुवनाला प्रकाशमान करू लागल्यानंतर सर्वांच्या आशा जागृत होतात. त्यावेळेला देवर्षी नारदजी कैलासावर येतात आणि महादेवांना सांगतात, प्रभू जगतजननी जगदंबा, शिवाची शक्ती, पुरुषाची प्रकृती, ब्रह्माची माया हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली आहे. 88,000 वर्ष तुमची तिनं सेवा केली आहे आणि आता 1000 वर्ष झालं तुम्ही पती रूपामध्ये मिळण्याकरता काय करते? तपश्चर्या करते.
हजारो वर्ष भगवान देवादिदेव महादेवांच्या शरणाव अक्षराचा जप केलेला आहे. आणि प्रभू तारकासुर नावाच्या दैत्याचा वध करण्याकरिता तुमच्या पोटी पुत्र जन्माला यावा लागेल आणि तुमच्या पोटी पुत्र जन्माला येण्याकरिता तुम्हाला जगदंबा जगतजननी पार्वती मातेबरोबर विवाह करावा लागेल. प्रभूंनी सांगितलं मी विवाह करेन, परंतु ती माझ्या योग्य आहे का नाही हे अगोदर मी तपासेन. आणि मग तपासण्याकरता मी माझी काय करेल SIT नियम. SIT आता टीव्ही बघितल्यावर लक्षात येतं, मला काही माहित नाही लावून फोन करता, पण SIT नियम हा ती माझ्या योग्य आहे का नाही हे तपासण्याकरता म्हणून देवानं 7 ऋषींची SIT नेमली. ते कोण आहे म्हणून ते ऋषी तुम्हाला पुराणामध्ये कुठं पाहायला ऐकायला मिळणार नाही. ते मी ज्या घराण्यामध्ये जन्माला आलो त्या साधूंना साक्षात शिव पार्वतीनं त्यांचं चरित्र सांगितलं. ते चरित्र त्या साधूनं शिवगौरी संभाषण संध्याहरण म्हणून लिहिलं. 4000 लोकांचा ग्रंथ आहे शिव पार्वती संवाद संध्याहरण, ज्यांची समाधी इथे त्यांनी लिहिलेला ते रघुराज महाराज. ते कोण असणारे ऋषी बागबालिभ्य, रोमहर्ष, सुचंडी, ब्रह्म, हंस, मार्कंडी आणि नारद हे 7 ऋषी आहेत. 7 ऋषी यांना म्हटलेले आहे. तर आपल्याला वैशिष्ट्य हे सांगितले जातात, पण हे 7 ऋषी नाहीये, हे 9 ऋषी आहेत ज्यांच्यापासून आपला सर्वांचा जन्म झाला. ते गोत्र ऋषी आहेत. वशिष्ठ, अंगिरा, भृगु, कृतु हे जे आहेत, पुलह, पुलस्त, कश्यप हे आहेत आपले गोत्र ऋषी आहेत. पण हे 7 ऋषी आहेत यांचा कोणाचा विवाह झालेला नाही. हे ब्रह्मचारी आहेत. हे जग नाश पावल्यानंतर हे जग पुन्हा कसं निर्माण होतं सांगण्याचा फक्त या 7 जणांना अधिकार आहे. आणि हे 7 ऋषी हिमालयावर येतात ब्राह्मणाच्या रूपामध्ये. पार्वती माता तपश्चर्या करत असतात, त्यावेळेला दारामध्ये येऊन भिक्षा मागतात आणि त्यावेळेला विचारतात, हे जगदंबे तू कशा करता एवढी घोर तपश्चर्या करत आहेस? जगदंबेनं सांगितलं, महाराज ही तपश्चर्या मी शिव मला पती रूपामध्ये मिळावेत म्हणून मी करत. त्यावेळेला ते 7 ऋषी बोलू लागतात, जगातली सगळ्यात तू अभाग्यवान मुलगी आहेस. आता कोणीतरी वेळी एवढं तप करेल का त्या घर नसलेल्या शिवाला पती म्हणून मिळवण्यामध्ये? कपडे न घालणाऱ्या त्या शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कोणीतरी एवढं तप करेल का? मशानभूमीमध्ये मेलेल्या माणसाची राख लावणाऱ्या, मशानभूमीमध्ये राहणाऱ्या त्या शिवाला मिळवण्यासाठी कोणीतरी वेळी तप करेल का? आता दिसायला तो किती विचित्र, विभद्र, वीरभद्र आहे तो, किती अकराळ विक्राळ आहे तो, गळ्यामध्ये साप घालणारा तो, मेलेल्या प्राण्यांचं चमडं आपल्या शरीराला गुंडाळणारा तो, आणि त्या अति विभद्र असणाऱ्या शिवाशी लग्न करण्यासाठी वेळी असतो. तुला जर घरी तपश्चर्या करायची असेल, या पुण्याला पती मिळवायचा असेल तर वैकुंठामध्ये राहणारा कमलनयन चतुर्भुज भगवान विष्णू आहे. तू त्या असणाऱ्या सुंदर भगवान विष्णूंशी विवाह कर. पार्वती माता म्हणतात, मी फक्त आणि फक्त देवादिदेव महादेवांना मिळवण्याकरता काय केलेलं आहे? तप केलेलं आहे. आणि देवर्षी नारदांनी मला त्यांना मिळवण्याकरता तपश्चर्या करायला सांगितली आहे. देवर्षी नारदांवर माझा विश्वास आहे, ते माझे गुरु आहेत. मग म्हटले, जगात त्यांनी सगळ्यात चांगलं केलंय म्हणले, आणि तू त्याच्या नादी लागली. तो बिगर लग्नातला नारायण नारायण करत फिरतोय आणि तू त्याच्या नादाला लागलीस. त्यानं आतापर्यंत कुणाचं चांगलं केलंय का म्हटले? सगळ्या जगाला काळी लावली. पार्वती माता म्हटल्या, माझ्या गुरुविषयी एक शब्द बोलायचा नाही. माझे गुरुदेव
माझं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, माझ्या गुरुदेवाची निंदा मी सहन करणार नाही आणि माझ्या शिवाची ही निंदा मी सहन करणार नाही. मग त्यांनी विचारलं, जर शिव तुला त्यांनी पती रूपामध्ये जर स्वीकारलं नाही तर काय करशील? म्हणले, देहाला दिव्य अग्नी देईल आणि जीवन संपवून टाकेल मी, पण शिवाशिवाय दुसऱ्या कोणाला प्राप्त करणार नाही. सप्त ऋषी वरती गेले कैलासावर आणि महादेवांना सांगितलं, महादेवा ती पार्वती माता तुमच्या विषयीचा एक शब्द सहन करायला तयार नाही आणि ती तुम्ही सोडून कोणाशी विवाह करायला तयार नाही. तिने तुमच्याशी विवाह करण्यासाठी एवढी तपश्चर्या केली. महादेव म्हणले, आता मी तपासणी करून येतो, मी परीक्षा घेऊन येतो. म्हणून महादेवानं वैष्णव ब्राह्मणाचं रूप घेतलं. म्हाताऱ्या वैष्णव ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि भिक्षा मागायला दारामध्ये गेले काठी घेऊन. आणि दारात गेल्याबरोबर तिला म्हटले, नमो भगवते वासुदेवाय नमः, नारायणाय नमः. माय भिक्षावान मुली. त्यावेळेला पार्वती माता म्हटल्या, तुम्हाला जर भिक्षा माझ्याकडून पाहिजे असेल तर तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणावं लागेल. नारायणाच्या नावानं तुम्हाला भिक्षा नाही देणार. का? कारण मी महादेवाची भक्त आहे, शिवांची अनन्य भक्त आहे. मी दुसऱ्याच्या नावानं भिक्षा देणार नाही. महादेवच वैष्णव रूपातले म्हणू लागले, काय त्या जोगण्याकडे आहे तू त्याचं नाव घेते. आता स्वतःलाच म्हणून घेऊ लागले. दिसायला ना धड आहे, काळा भंगार आहे, नीटनीटका राहत नाही, मेलेल्या माणसाची राग अंगाला लावतो आणि तू त्याचं नाव घेते. त्यावेळेला पार्वतीने सांगितलं, खबरदार एक शब्द जर पुढे माझ्या महादेवाबद्दल बोलाल, तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून तुम्हाला सोडून देते, नाही तर तुमची जीभ हासडली असती. कोणाला म्हणते? महादेवाचाच म्हणते, जे पार्वती मातेची परीक्षा घ्यायला आलेली आहे. त्यावेळेला तिनं सांगितलं, तुम्ही माझ्या महादेवाबद्दल जर काही बोलाल तर तुम्हाला भिक्षा मिळणार नाही. फार निंदा स्वतःची स्वतः केली, पण पार्वतीचा हट्ट पाहिला आणि पार्वती पुढे महादेवाचंही त्या ब्राह्मण रूपातलं काही चाललं नाही. पार्वती मातेनं ब्राह्मणाला जीव घातलं. हे ब्राह्मण कधीच जेवायला मिळालं नव्हतं. हे एवढं जेवले महाराज, आणा आणा आणा, सगळं संपायला लागलं. त्यावेळेला पार्वती मातेनं देवादिदेव महादेवांचं नाव घेऊन पिंडाकृती तांदळाच्या भाताचा घास तयार केला आणि ओम नमः शिवाय म्हणून शेवटचा घास दिला. बरोबर भगवान ब्राह्मण रूपात आलेल्या महादेवाची तृप्ती झाली. म्हटले, हिनं नक्की हिच्याकडे सामर्थ्य आहे. आणि मग तिथून जाता जाता तरी पण सासूबाई जवळ गेले, होणाऱ्या मैनावती राणी जवळ गेले आणि म्हणले, तुमची पोरगी वेडी आहे. म्हणले, का? म्हणले, कपडे घालत नाही, दिवसभर म्हणले उघडा फिरत राहतो सगळीकडे, स्नान करायचा म्हणते, मेलेल्या माणसाची राग अंगाला लावतो. म्हणले, भूत पिशाच घेत वेताळ ज्याच्या भोवती सतत या असणाऱ्या अशौचांचा वेळा असतो आणि तशामध्ये राहणारा त्या महादेवाला तुमची मुलगी नवरा करू इच्छिते. अहो, तो त्याला घर राहिला नाही, तुमची मुलगी कुठे राहायची आहे? उन्हामध्ये ऊन लागतं, पावसाळ्यामध्ये पाऊस लागतो, थंडीमध्ये थंडी वाजते आणि तुमची मुलगी कुठे राहायची आहे? ना त्याला घरदार, ना त्याच्या आई बापाचा पत्ता. असल्या बिगर आई बापाच्या लेकराला ज्याचं कुळ माहित नाही, ज्याचं गोत्र माहित नाही, ज्याचं देवच माहित नाही, आणि तसल्या लेकराला तुम्ही मुलगी देणार आहे? महाराज, मैनावती बिघडली ना. मैनावतीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला आणि महादेव झाले अंतर्धान. कैलासावर गेले, पुन्हा देवता आल्या, प्रभू तुमच्या झाल्या का 6 माही वार्षिक परीक्षा घेऊन दोन्ही मध्ये? हा, म्हटले झालेला. मग करायला लागलं. म्हणजे तिच्या आई बापाने परवानगी दिल्याशिवाय नाही बाबा करणार. तिच्या आई वडिलांनी परवानगी द्यावी लागते, त्यांना मी पसंत पाहिजे. मग सगळे देवता गेले. राजा हिमालयाकडे मैनावती राणीकडे तुमच्या मुलीचा विवाह
देवारी देव परात्पर परब्रह्म महादेवांशी व्हावा. त्यावेळेला मैनावती राणीनं सांगितलं, अजिबात मी त्या बोगड्याला पोरगी देणार नाही. त्यालाच काय खायला नाही, माझ्या पोरीला तर मागून खाऊ घालन का म्हणते. त्यालाच मेला नाही, माझ्या पोरीला पूर्ण साड्या घेऊन देईल. तेच मेलेल्या माणसाची राख लावतंय आणि माझी पोरगी अमेरिकेची पावडर लावते, तिला कुठलं दिली ही पावडर. साधी सुधी पावडर लावत नाही, 10,000 रुपये ग्रॅमची पावडर पोरगी लावते. हे मेलेल्या माणसाची राख लावतंय. त्याला कपडे नाही, दिसाय काळा भंगारे. माझी पोरी गोमटी पोरगी, ज्याचे डोळे मरकट लोचन माकडासारखे ज्याचे डोळे, आणि माझी मृगनयनी मुलगी, मी याला कशी देईल. आता सगळ्या देवांना भीती वाटायला लागली का. खरं मुलीचं लग्नाचं झाड सासूच्या हातात आहे. म्हणून शहाण्या मुलांनी आता लग्न का होत नाही त्याचं कारण आहे, शहाणी मुलं आंब्याला दगड घालत बसतात. आंब्याला अजिबात दगड घालायचा नाही. सासू नावाची मूळ धरली ती हालवली की आंबा आपोआप खाली पडतो. सगळं लग्नाचं मुलीच्या आईच्या हातात असतं. मुलगी कुठे द्यायची कुठे नाही हे आईच्या हातामध्ये आहे. आणि सध्या आईंना सांगणं योग्य जर असेल, पोटापुरता असेल, मुलगी आनंदी राहत असेल, तर अशा ठिकाणी मुलीच्या आईच्या फार अपेक्षा वाढून बसले. आज मुलांच्या लग्नाची पंचायत होऊन बसली आहे. मुली नाहीत असं नाही, पण मुलीच्या आईची अपेक्षा एवढी आहे की मुलीच्या बापानं वयाच्या 50 वर्षापर्यंत 4 चाकाची गाडी खरेदी करू शकला नाही. ती 4 चाकाची गाडी मुलानं 21 वर्षांनी घ्यावी ही आई बापाची अपेक्षा आहे. अख्खा आयुष्य गेलं मुलीच्या आई बापाचं घरदार बांधण्यामध्ये, आणि मुलानं 21व्या वर्षी पुण्यामध्ये फ्लॅट घ्यावा ही आई बापाची अपेक्षा आहे. अशा जर तुम्ही अपेक्षा केल्या तर मुलीचं लग्न होणार नाही. मैनावती राणीला काही नवरदेव पसंत नव्हता. मग काल जे चरित्र ऐकलं, अरुंधती माता आणि वशिष्ठ गुरुदेव, संध्यादेवी संध्यावती देवी अरुंधती झाली. ते चरित्र कशा करताय तर ते लग्न इथं जमवण्याकरता. मग वशिष्ठ गुरुदेव आणि अरुंधती मातांना पाठवलं हिमालयामध्ये, आणि वशिष्ठांनी हिमालयाला समजावलं ते परात्पर परब्रह्म ही जगदंबा आहे, आणि जगदंबा दुसऱ्या सामान्य माणसाशी विवाह करू शकत नाही, आणि इथं दुसऱ्याशी तर लग्नच होणार नाही. पत्रिका त्याच्याशी जुळते आणि तिच्या भाग्यावरच तो लिहिलाय, त्यामुळे दुसऱ्याशी लग्न होणार नाही हे ज्योतिष भाषेत सांगितलं. आणि अरुंधती मातेनं असणाऱ्या मैनावती राणीला समजावून सांगितलं की ते कोणी सामान्य नाही, ते परब्रह्म आहे, आणि तुमच्या मुलीनं त्यांना प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी ही तपश्चर्या केलेली आहे. म्हणून तुम्ही काय करा, कृपया करून त्यांच्या विवाहाला परवानगी द्या. त्यावेळेला विवाहाला काय केली जाते, परवानगी दिली जाते, आणि परवानगी दिल्यानंतर 33 कोटी देव सगळे आनंदून जात आहेत. आणि आनंदून केल्यानंतर असणारे सर्व